नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। वन टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण गुढीपाडवाच्या सणाबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया। गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो। शालिवाहन संस्काराचा हा पहिला दिवस आहे। वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे। या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमाचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात। दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे म्हणाले जाते। गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाचाही कार्यक्रमाला सुद्धा प्रारंभ झाला होता। चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात आणि स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात। या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात। उंच बांबूच्या काडीला कडुनिंबाची डहाळी, काडीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात। फुलांचा हार आणि साखरेची गाडी बांधून त्यावर तांब्या किंवा धातूचे भांडे बसवले जातात। गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो। तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावतात। गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात। दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू, फुले वाहून गुढी उतरली जातात। या दिवशी आनंद साजरा करीत आपतेष्टांना नवद्याच्या पर्शी शुभेच्छा, गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात। चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्य प्रतिपदाचा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून संवत्सर पांडवो व उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो। प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जातात। सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात। तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ लाकूड अथवा काठी असा आहे, तसाच तो तोरण असाही आहे। दाते कर्वे लिखित महाराष्ट्राचा शब्दकोशाचा आधार घेतला तर गुढ्या घालूनी वनी राहू म्हणत येते। प्रला असे उदाहरण येते। यातील गुढ्याचा शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी, झोपडी अथवा पाल म्हणजे राहण्याची जागा असे दिले जाते। गुढीपाडवाच्या दिवशी पानपोई घालावी, पाण्याने भरलेले घड्याचे दान करावे। या मंगलदिनी विविध ठिकाणी पहाटेचे सांस्कृतिक मैफिली उत्साहाने आयोजित केल्या जातात। गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची झलक दाखवण्याचे मिरवणूक काढल्या जातात। महिला, पुरुष, लहान मूल पारंपरिक पोशाखात या मिरवणुकीत सहभागी होतात।